नमस्कार. अभिजात मराठी तिसऱ्या भागामध्ये स्वागत करतो. आपण दुसऱ्या भागामध्ये एक कडवं बघितलं होतं एका कवितेचं सृष्टी सौंदर्याबद्दल. त्याचंच पुढचं कडवं आता आपण पाहणार आहोत. अधिक छान आणि सुसंगत असं ते वर्णन ह्याच्यात केलेलं आहे. कविताच आता आपण पाहूया. कविता अशी आहे, म्हणजे पुढचं कडवं. सस्यांचा बरवा अनर्घ हिरवा, शालू असे नेसली, जाईची जुईची गळा धरितसे, जी रम्य पुष्पावली, ती भाली तिलकांकिता शशिमुखी, आता शरद सुंदरी, माथा लेवुनी केवडा विशरते, घेवोनी पद्मे करी. हे सगळं वर्णन सृष्टीच्या सौंदर्याचं आहे. सस्यांचा बरवा अनर्घ्य हिरवा, हे शेतं जशी हिरवीगार झालेली आहेत आणि हिरवा रंग कसा तर अनर्घ्य, म्हणजे अजून कोणीही त्याचा वास देखील घेतलेला नाही आहे, इतका ताजा टवटवीत हिरवा रंग असा त्या शालू नेसलेली आहे ती सृष्टी. आणि सगळीकडे फुलांचे ताटवे असतात, जाईची जुईची फुलं. तर जणू काही तिने आपल्या गळ्यामध्ये ती फुलांच्या माळा घातलेल्या आहेत असं कवी म्हणतात. याच्या पुढची वर्णन तर फारच छान आहे. ती भाली तिलकांकिता शशिमुखी, आता शरद सुंदरी. शरद ऋतू चालू आहे. शरद ऋतू चालू असल्यामुळे त्याच्यातली ही सुंदर सृष्टी आपल्या भाळावरती तिलक लावलेलं आहे आणि तिचा चेहरा चंद्रासारखा अतिशय सुरेख दिसतो आहे. तर आता हा तिलक कुठला तर बहुधा उगवता सूर्य हा लाल टिळायासारखा कवीला वाटतो आहे, असं एक शक्यता एकांनी मला सांगितली. आणि बाकी माथा लेबुनी केवडा, तर केवडा हा त्या काळामध्ये फुललेलाच असतो. तर डोक्यावरती केसामध्ये केवडा खोचून हातामध्ये कमळं घेऊन ही सुंदरी विहरत आहे, विचरत आहे. खूप छान कविता आहे. तुम्हाला कशी वाटली ते सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. नमस्कार.